सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या बरोबर चर्चा करण्याचा, वार्तालाप करण्याचा योग आला। सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो। अल्पावधीमध्ये माझ्याकडून निरोप न येता आपल्याच पत्रकार सहकार्याकडून निरोप दिला आणि आपण जरूर आलात। पत्रकारांचंही अजून प्रेम आहे असं वाटलं, खूप बरं वाटलं। नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, त्याच्या 2-3 दिवस अगोदर आपण या ठिकाणी भेटलो आहोत। 16 डिसेंबरला आम्ही काही सहकार्यांनी नागपूर येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्या प्रवेशाच्या वेळेस अनेक सहकारी इच्छुक असून सुद्धा आम्ही त्यांना नेऊ शकलो नाही। नागपूरचं सत्र असल्यामुळे सातत्यानं सगळी हॉटेल्स फुल होती, रेल्वेची तिकीटं मिळत नव्हती, म्हणून आम्ही एक 40-50 लोक गेलो आणि त्या ठिकाणी आमचा प्रवेश झाला। अतिशय सन्मानपूर्वक आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं त्यांच्या पक्षामध्ये प्रेमानं घेतलं, त्याचं एक वेगळं समाधान आहे। आता जे काही सहकारी इतर कोणत्याही पक्षामध्ये न जाता जे आमच्या बरोबर राहिलेले आहेत, व्यक्तिगत मैत्रीपोटी, प्रेमापोटी जे राहिलेले आहेत, त्यांचा प्रवेश 1 जानेवारी 24 रोजी शेळके मंगल कार्यालयामध्ये दुपारी 3 वाजता राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर, पेणचे आमदार रवींद्रजी पाटील, पनवेल उरणचे आमदार महेश बालदी, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, निरंजन डावखरे व जिल्ह्याचे उत्तर रायगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीयुत कोळी यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते सहकाऱ्यांचा प्रवेश आयोजित केलेला आहे। त्या प्रवेशाची आमंत्रण पत्रिका जे कोणी येणारे इच्छुक असतील, तयार असतील, त्यांना देण्याचं काम सुरू आहे। आणि असं पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असताना गेले काही दिवस मित्र परिवारामध्ये, कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा उत्सुकता होती आणि तो निर्णय झाला। त्या अनुषंगानं आपल्या बरोबर चर्चा करावी, बोलावं की सामान्य नागरिक आणि आम्ही राजकारणातले कार्यकर्ते
हे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत त्यांच्याशी संवाद साधण्याचा या निमित्तानं प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दात स्वागत करतो आणि आपल्या वार्तालापाला आपण सुरुवात करूया। आता आम्ही जे लोक गेलेलो आहोत त्याची आपल्याला कल्पना आहे। खालापूर मधून नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे तालुक्यातले सहकारी त्या ठिकाणी काही आले। मी चव्हाण साहेब असतील, आमच्या सोबत काही कार्यकर्ते आले। असं मोठं वगैरे कोणी नाही, सर्वसाधारण कार्यकर्ते आहेत। मोठ्यांची संख्या आमच्याकडे नाही। मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हा हा प्रश्न विचारणं ठीक होतं। आता भारतीय जनता पक्ष 2 मित्र पक्षासह महायुतीमध्ये आहे आणि महायुतीतले शिंदे गटाचे आमदार या ठिकाणी सिटिंग आहेत। त्यामुळे तो निर्णय असेल तो त्यांच्या नेतृत्वानं, भाजपच्या नेतृत्वानं एकत्रित घ्यायचा आहे। पण सिटिंग असल्यामुळे त्यांचा अधिकार जास्त पोहोचतो, ते वरिष्ठ स्तरावरती ठरवेल आणि शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल। असं कुठलंही कंडिशनल पक्षप्रवेश आम्ही केलेला नाही। अगोदर 9 तारखेला वसुबारसच्या दिवशी खरं प्रवेश करण्याचं ठरलं होतं, पण त्या दिवशी अचानकपणे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवडणुकीच्या प्रचाराकरता अन्य राज्यामध्ये जावं लागलं आणि म्हणून तो प्रवेश त्या दिवसाचा आपण थांबवला। आणि मग आपण एक म्हटलं होतं किंवा अधिवेशन संपल्यानंतर 31 डिसेंबरची गडबड संपल्यानंतर सावकाशीनं जानेवारी महिन्यामध्ये प्रवेश करायचा आम्ही ठरवलं होतं। परंतु पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा निरोप आला की 16 तारखेला नागपूरला प्रदेश कार्यकारिणी आहे। आमचे सर्व प्रमुख लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्या दिवशी आपला प्रवेश करू असं त्यांनी निरोप दिल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं ठरलं। पवार साहेबांच्या गटामध्ये नाही, पवार साहेबांच्या पक्षामध्ये म्हणा, अजूनही कोणाचा गटपट पक्ष काही ठरत नाही। गेले 2 वर्ष मी पक्षामध्ये कार्यरत नव्हतो। पक्षाचं विभाजन झाल्यानंतर अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर काही लोक गेले, काही लोक पवार साहेबांच्या बरोबर राहिले। पवार साहेबांच्या बरोबर राहिलेल्यांपैकी कार्यकर्त्यांनी आपण तालुक्यामध्ये काही कार्यक्रम सभा घेणं गरजेचं आहे। पवार साहेबांची विचारधारा मानणारे जे कार्यकर्ते होते त्यांनी आणि आम्ही मिळून कर्जत, खालापूर, खोपोली या ठिकाणी बैठका घेतल्या। हे खरं आहे, परंतु नंतर आम्ही बसून काही विचार विनिमय केला। उद्धव ठाकरेंपासून शिंदे साहेब वेगळे झाले, ते एकमेकावरती रोज टीका करतायत। पवार साहेबांच्या बरोबर पासून अजितदादा पवार साहेब बाजूला झाले, त्यांचे सहकारी ते आणि पवार साहेबांचे सहकारी एकमेकावरती टीका करतायत। टीका बरोबर की चूक आपापलं म्हणणं ते मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा याच्यामध्ये आपण
आपल्या कार्यकर्त्यांना फारसा न्याय देऊ शकत नाही। या उद्देशानं कार्यकर्त्यांना पुढल्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टिकोनातून एक पक्षाचं भक्कम व्यासपीठ असावं। जो पक्ष राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तास्थानी आहे म्हणून त्या विचारधारेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला। मी अगोदरच म्हटलं की 2 वर्ष तसं मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यरत नव्हतो। पक्षांतर्गत काही घटना घडत होत्या, त्यामुळे असं वादात पडण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं चांगलं, या उद्देशानं मी शांत होतो। आणि अजितदादा पक्ष सोडून त्यांनी वेगळा पक्ष काढल्यानंतर म्हणजे ते बाहेर पडल्यानंतर बहुसंख्य कार्यकर्ते तिकडे गेले आणि जे काही कार्यकर्ते कमी संख्येनं राहिले होते त्या कार्यकर्त्यांची इच्छा, त्या कार्यकर्त्यांच्या भावना, त्या कार्यकर्त्यांचा विचार हा सर्व एकत्रित करून आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। पक्षामध्ये अगोदरच कार्यरत नव्हतो, परंतु पवार साहेबांना मानणारे जे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात आहेत त्यांना कुठेतरी बरोबर घेऊन आधार देण्याचं काम आपण करावं या उद्देशानं आम्ही काही ठिकाणी फिरलो। परंतु या निर्णयापर्यंत येण्यामध्ये सगळेजण आम्ही एकत्रित बसून निर्णय घेतला। आकडा नाहीये, जे कोणी आपल्या विचारावरती आपल्या बरोबर ज्यांना विश्वास असेल आपल्यावरती किंवा यांच्या बरोबर गेल्यानं आपल्याला पुढल्या काळामध्ये साथ सोबत संगत मिळेल, आधार मिळेल, असे जे कार्यकर्ते येतील ते असं कुठलंच आपण हे सांगू शकत नाही की इतके 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 असं काय नाही, हा बरोबर नाहीच आहे। 5 वेळा मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या विचारावरती काम केलं, हा पहिला प्रश्न तुमचा आहे। अगदी बरोबर आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या सर्व धर्म समभाव या विचारांना काम केलं आणि तो विचार सोडून आता आम्ही इकडे जातोय। तर मधल्या काळामध्ये एक वेगळं उलट सुलट वादळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 5 वर्ष पाहतोय। सेना भाजपानं एकत्र निवडणूक लढवली, दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु ते पुढे सरकार स्थापन करू शकले नाहीत। मग त्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागले आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं एक महाविकास आघाडीचं सरकार आलं। ते सरकार आल्यानंतर मग तो विचार कुठेतरी बाजूला ठेवून राज्याला राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा निवडणुका लागू नयेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगोदर ज्यांचं पटलं नव्हतं, ज्यांनी अगोदर एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या, पराकोटीचा संघर्ष केला होता, परंतु राज्याला नेतृत्व देत असताना जर का वरिष्ठांनी तो निर्णय घेतला असेल तर तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे। या उद्देशानं मी तो निर्णय आम्ही सहकार्याने तो मान्य केला आणि 2.5 वर्ष जे सरकार होतं त्या सरकारच्या बाबतीमध्ये जे काही ध्येय धोरण असेल, कार्यक्रम असेल, त्याबरोबर राहण्याचा प्रयत्न केला। आता तुम्ही म्हणालात की माजी आमदारांची आणि म्हणजे माजी आमदार आणि आजी आमदार यांची तूतू मैमय झाली, तर असं काही तूतू मैमयचा विषय नव्हता।
ज्या ठिकाणी ज्या गोष्टी घडायला पाहिजेत किंवा जे आघाडीचं तत्व आहे ते पाळलं पाहिजे, त्या विचारसरणीतून आम्ही कुठे काही बोललो असू. पण अशी तुतू मैमय झाल्याचं मला तरी आठवत नाही. तुम्ही जर का मला व्हिडिओ पाठवला तर बरं पडेल. असं काहीच झालं नाही. ठीक आहे, एकमेकाच्या विरुद्ध लढलो ही निवडणूक असते. निवडणुकीमध्ये विरोधक असतात. विरोधक म्हणजे निवडणुकीतले विरोधक असतात. त्याला आपण वेगळं कुठं असं समजता उपयोगी नाही. निवडणूक संपली की तो विचार बाजूला ठेवून लोकांच्या हिताकरता, पक्ष नेतृत्वानं घेतलेल्या निर्णयाकरता एकत्र यावंही लागतं. आणि त्या प्रकारे आम्ही काही ठिकाणी एकत्रित आलोही, कामही केलं. तर अशा कुठल्याही प्रकारचा संघर्ष आमच्यामध्ये नव्हता. विचारांमध्ये किंवा कार्यप्रणालीमध्ये तो असू शकतो. आता भविष्यामध्ये एका स्टेजवरती आम्ही येणार का, तर भविष्य काळामध्ये जर का तसं घडत गेलं तर यावं लागेल. त्याचं आजच आपण काही उत्तर देऊ शकत नाही. पण येणारच नाही असं नाही, किंवा नाहीच असंही नाही. जर जसे कार्यक्रम असतील, त्याचं स्वरूप असेल, जसा प्रोटोकॉल असेल, त्याप्रमाणे जर घडत असेल तर निश्चितपणे आता महाविकास म्हणजे महायुती म्हणून जे काही धोरण असेल ते धोरण त्यानुसार काम केलं जाईल. तो त्यांचा प्रश्न असणार आहे ना. महायुतीचा तो निर्णय असेल आणि व्यक्तिगत कोणाला निवडणुकाचं काय बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. त्यांना आपण कोणाला रोखू शकत नाही. पण शेवटी महायुती म्हणून जो काही पक्ष, महायुतीचा जो निर्णय असेल त्या निर्णयानुसार वागावं लागतं. त्या निर्णयाला जर का आपण छेद देण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला बाजूला व्हावं लागतं. पक्ष म्हणून जे धोरण असेल ते धोरण आपल्याला मान्य असेल. मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अजितदादा पवार साहेब वेगळा पक्ष काढून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हा ते सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांचे जे काही निर्णय असतील, त्यांचं जे काही धोरण असेल ते त्यांच्या सहकार्यांना बंधनकारक असलं पाहिजे. आता अगोदर काही पटलं नाही म्हणून पुढे कोणाचं पटणारच नाही असं राजकारणामध्ये कधी नसतं. आणि तुम्ही म्हणालात की त्याने 15 वर्ष मी काही काम केलंच नाही असं जेव्हा ते बोलले तेव्हा त्यांना मी असं जाहीरपणे सांगितलं ना की या होऊन जाऊ दे चर्चा म्हणून. पण वाईट मला त्याचं एवढंच वाटलं की मी ते आव्हान दिलेलं असताना माझ्या पक्षातल्या एकाही सहकार्यानं माझी बाजू, माझा किल्ला लढवला नाही याचं शल्य मोठं माझ्या मनामध्ये आहे. आणि त्या दिवशी मला काही गोष्टी उमगायच्या त्या उमगल्या, समजायच्या त्या समजल्या आणि त्याप्रमाणे मी माझ्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल ठरवली. तुम्ही 25 वर्षाचं म्हणताय, पण मी 45 वर्ष ही विचारधारा घेऊन काम करत राहिलेलो आहे. ही विचारधारा रुजवण्याचं, वाढवण्याचं कामही केलं. जे रोपटं लावलं त्याचं वटवृक्ष झाला, त्याची फळं सगळ्यांनाच मिळाली, हे अगदी मान्य आहे. परंतु बदलत्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण या विचारात आता बसू शकत नाही, थांबू शकत नाही, काही करू शकत नाही. किंबहुना माझ्यावरती जर का स्थानिक आमदारांनी 15 वर्षात काही काम केलंच नाही असं जर का आरोप केले असतील
तर त्या बाबतीमध्ये एकही कार्यकर्ता नेता हा बोलू शकला नाही, ही खंत मागाशी मी तुम्हाला बोलून दाखवली. मग ज्या 45 वर्ष विचारानं मी सर्व धर्म समभावाच्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षातले कार्यकर्ते जर का माझ्या बाबतीमध्ये मला एकाकी टाकत असतील, शेवटी मला माझा निर्णय मग घ्यावाच लागतो ना. आता तुम्ही भूल सांगितलं. आता काही नेते त्यांच्याच बरोबर गेलेले आहेत ना. आता काही नेते त्यांच्या बरोबर गेले, ते चमच्यानं खातात अन्न, आम्ही हातानं खातो, एवढंच फक्त. आघाडीमध्ये तर ते गेलेलेच आहेत महायुतीमध्ये. आम्ही प्रत्यक्ष पक्षात गेलो, आम्ही हातानं घेऊ, आमचे हात मागले तरी चालते. कारण शेवटी जी विचारधारा आपण घेतोय ती स्पष्टपणे घेतली तर काय हरकत नाही. म्हणजे आम्ही आमचं धोरण किंवा विचारधारा बदलली हे लपून राहण्यासारखं ठेवण्यासारखं काहीच नाही. अगदी खरं आहे, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये घेतलेला तो निर्णय आहे एवढं मात्र नक्कीच. पक्ष प्रवेश हा विना अट झालेला आहे. कुठल्या प्रकारच्या शर्ती अटी टाकण्या इतका मी मोठा नाही, एवढी माझ्याकडे ताकद नाही, एवढं माझं काही वैभव नाही की माझ्याकरता मी अटी घालू शकतो किंवा ते प्रवेश करतील, असं काही नाही, असं काहीच नाही. ह्या अटी शर्ती कोणाकडे असतात? ज्यांच्याकडे प्रचंड बळ असतं, शक्ती असते, असंख्य हजारो लाखो कार्यकर्ते असतात, तसं ते बोलू शकतात. मी पराभूत झालेला माणूस आहे आणि पक्षामधना एका वेगळ्या अडचणीत टाकलेला मी माणूस आहे. त्यामुळे अडचणी मी म्हणजे अटी मी टाकण्याचा प्रश्नच येत नाही ना. विद्या, मी मगाशी स्पष्ट केलं की ज्या विचारधारेबरोबर काम केलं त्यातले जर का कार्यकर्ते किंवा त्यातले नेते जर का आपल्याला, ज्यांच्याकरता आपण आपलं आयुष्य अर्पित केलं, ते नेते आणि कार्यकर्ते जर का आपल्या सोबत नसतील, आपल्याला साथ देत नसतील, आपल्यावरती जो काही, तर त्यावरती आपली बाजू घेणारं कोणी पक्षामध्ये नाही. ज्या विचारधारेबरोबर आपण इतके वर्ष काम केलं, ती विचारधारा जपण्याचा, जोपासण्याचा, वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, अशा व्यक्तीबरोबर जर का नेतृत्व राहत नसेल, कार्यकर्ते राहत नसतील, तर मग आपल्याला आपला विचार कार्यकर्त्यांच्या समवेत जे कार्यकर्ते आपल्या विचाराचे आहेत, की जे कुठेही कोणाबरोबर वाहून जाऊ शकत नाहीत, अशा कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा विनिमय करून हा निर्णय आपण घेतलेला आहे. आमचा जो काही प्रवेश आहे तो अल्प कार्यकर्त्यांचा आहे, छोट्या कार्यकर्त्यांचा आहे. त्याच्याकरता एवढ्या मोठ्या सभेचं किंवा नेत्यांना आणण्याचं काही कारण नाही. आणि अजितदादा आले, त्यांचं पक्षाचं चिंतन शिबिर होतं. मुख्यमंत्री महोदय येतात, ते काही कार्यक्रमांचं, काही कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या निमित्ताने येतात. म्हणजे जे प्रयोजन आहे, ते कारण आहे त्यांचं येण्याचं. निव्वळ ते उगाचच आले किंवा असं काहीतरी करायला आले असं नाहीये. म्हणजे असा अर्थ आपण त्यांच्याबद्दल कृपा करून काढू नका. प्रत्येकजण प्रत्येकाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही कार्यक्रम घेत असतात. भविष्यामध्ये पक्षाचं नेतृत्व, जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व अशा प्रकारचा कार्यक्रम काही घेण्याचा प्रयत्न करीत, तेव्हा निश्चितपणे कार्यक्रम होतील. पण होणारच आहे किंवा होणारच नाही असं सांगण्या इतपत माझ्याकडे काहीही शक्ती नाही. मुख्यमंत्र्यांचं ह्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे स्वागत आहे आणि आपण सारेजण त्यांचं स्वागत करूया. जर तरवर आपण बोलणं योग्य नसतं, काय बोलण्याचं कारण नाही ना. म्हणजे जे असेल ते एक म्हण आहे, सवतीला रणकी करण्याकरता मी बोडकी झाली तरी चालेल, असं. अशा काही विचारधारेचा मी नाही. आणि जे कोणी आपले आता इथे आहेत ते मतदारसंघातले आहेत, आणि जे कोणी आमच्यापासून किंवा त्यांच्यापासून आम्ही बाजूला झालेला असू, तर त्याला काय अशी भारत पाकिस्तानची पार्श्वभूमी नाही. असं कोणालाही वाईट मी पाहत नाही, त्यांचं वाईट व्हावं असं म्हणणार नाही. अशा मनीषा असणाऱ्या साऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण शेवटी आतापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीनं जे उमेदवार दिले
पक्षानं जे उमेदवार दिले, मग अगदी पक्षानं दिलेले उमेदवार मुंबईचे शेख आफताब असतील, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं, उल्हासराव देशमुखांचं काम केलं, राम मुंडेंचं काम केलं, आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये स्वतः मी इच्छुक होतो उमेदवारी करता, पण मला उमेदवारी मिळाली नाही याचं दुःख न मानता, नाराज न होता, तितक्याच वेगानं गतीनं काम केलेले ते तिन्ही उमेदवार सांगू शकतात जे आहेत ते. त्यामुळे कोणाची तरी हे रोखण्याकरता तिकडे जातोय, तर आता महायुतीमधनं जो उमेदवार ठरेल त्याचं काम करणं गुन्हा आहे का, चूक आहे का? महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणार, हे जाहीरपणे मी सांगतोय. वेगळे अर्थ समजण्याचं एक काय गणित आहे मला कळत नाही. जो उमेदवार असेल त्याचं मी काम करणार, प्रामाणिकपणे काम करणार, त्याबद्दल दुःख मानत नाहीये. मला कोणी पाडण्यापेक्षा मी पराभूत झालो असं मी म्हणतो, मी कमी पडलो. दुसऱ्याला आपण दोष द्यायचं कारण नसतं. तो पर्याय तुम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलेला होता, माझ्याकडनं तो पर्याय नव्हता. की कसं आहे की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस हे सगळे आहेत, आणि तिथे जर का शिवसेनेकडे ती जागा आहे, शिवसेनेकडे ती जागा आहे, भले त्यांच्या शिवसेनेच्या चिन्हावरनं निवडून आलेले आमदार दुसऱ्या पक्षात गेले असतील, पण शिवसेना त्या जागेवरती हक्क सांगते की ही जागा आमची आहे, आम्ही लढवणार. आणि राष्ट्रवादी म्हणते आमच्या 2 नंबरला आमचा पक्ष होता, त्यामुळे आमची आघाडी आहे, आमची जागा आहे. नितीन सावंत स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहेत, ते शिवसेनेचं प्रचंड गतीनं काम करतायत, वेगानं काम करतायत, सर्वार्थानं काम करतायत. मग ते जर काम करत असतील, त्यांची जर का त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा असेल आणि नेतृत्वानं जर का तसे संदर्भ त्यांना दिले असतील, तर मग त्यांच्या ताट ओढून घेण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? कशा करता आपण असं करायचं? शिवसेनेकडनं किंवा राष्ट्रवादीकडनं कोण उमेदवार राहील हा त्यांचा आपापसातला चर्चेतला प्रश्न आहे. तसं काही ठरलेलं नाही. परंतु आता राष्ट्रवादीमध्ये कोण इच्छुक होतील आता उर्वरित राहिलेल्या याच्यातनं मला काय सांगता येत नाही. पण शिवसेनेकडनं नितीन सावंत हे इच्छुक आहेत आणि त्या दृष्टीनं ते काम करतायत, त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातनं उमेदवारी मिळण्याची संधी आहे, चान्सेस आहेत. आणि मग आपण काहीतरी खटपटी लटपटी करायच्या काही लोकांच्या इच्छेकरता आणि आपण तिथे त्यांच्या ताटावरती जाऊन बसायचं, हे योग्य नाही. आता कशा करता आपण असं करायचं? मी आनंदी आहे, समाधानी आहे. बरोबरच्या लोकांना आपल्याला पुढल्या काळामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळो, त्यांच्या अडीअडचणीमध्ये आपल्याला मदत करता येऊ, त्याच्याकरता कुठेतरी सत्तेचा सहभाग असावा लागतो. त्या दृष्टिकोनातून आहोत. आपल्याला काही मिळवण्याकरता असं अजिबात नाही. आणि नेमकं आपण बोललात ते बरं झालं, कारण तुम्ही जेव्हा बोलताय तेव्हा लोकांच्या मध्ये तुम्ही हा विषय बोललेच असणार. जेव्हा मला तुम्ही विचारलं बाबूराव किंवा प्रशांतराव, तेव्हा ही चर्चा लोकांच्या मध्ये असणार, तुमच्यामध्ये असणार ती. तर ती चर्चा तुम्ही करून महायुती जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही मान्य करणार. उमेदवार देतील त्यांचं काम करणार, मग तो भाजपाचा असो किंवा मित्र पक्षांचा असो, हे मी स्पष्टपणे सांगतो. तुमचं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये पण तुम्हाला जाता आलं असतं, मग तिकडे का गेलात? तर तिकडनं चर्चा झाली, बोलावणं झालं, सातत्यानं ते तशा प्रकारचे प्रयत्न करत होते, सुसंवाद होता म्हणून ते झालं. इकडे सुसंवाद नव्हता आमचा कोणाबरोबर, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून. परंतु माझी प्रकृती तुमच्या समोर, मी हॉस्पिटलला होतो आणि आपल्या समोरच टीव्हीवर त्या बातम्या चालल्या होत्या की आमदार सुरेश लाड आता विधानसभा अध्यक्षांच्याकडे राजीनामा द्यायला निघालेले आहेत आणि तिथून राजीनामा देऊन ते मातोश्रीकडे येणार. ह्या बातम्या आपण तिथेच पाहत होतो. त्यामुळे कसं आहे की त्या बातम्या चालवल्या गेल्या. झालेल्या घटनांच्या बद्दल बोलणं योग्य ठरतं.
पण भविष्यातल्या घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत असेल, तुम्ही चौरंगी म्हणाल, पंचरंगी म्हणाल, किंवा तुम्हाला षटरंगी झालेली पण हवी. आघाडीकडून लोकसभेला आणि विधानसभेला जो उमेदवार दिला जाईल त्याचं मी काम करणार. त्यापेक्षा विचार हे सगळ्यांच्या समोर असले पाहिजे. व्यक्तिगत कुणाला मुलाखत देऊन कोणाच्यावरती टीका टिप्पणी करून काय करणं हे नाहीये. आता ते तुमचं एक वेगळं राहतं, तसं नको राहायला. माझा कुणावरती राग नाही, कुणावरती लोभ नाही. आम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेतलेला आहे. 45 वर्षे जी विचारधारा जोपासली ती विचारधारा सोडून विचारपूर्वक आम्ही भाजपमध्ये जात आहोत. त्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका नाही. पुढल्या काळामध्ये कुठली उमेदवारी, कुठली महामंडळ असा कुठलाही शब्द नाही. पक्षाचं काम करायचं, कार्यकर्त्यांना साथ द्यायची या विचारानं पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. हा सारा विचार. मला इतरांच्या कोणाच्या जाण्याबद्दल बोलायचं नव्हतं. अनेक म्हणजे जो काँग्रेसचा कायमस्वरूपी मतदार जो राहिला तो मुस्लिम समाज. मुस्लिम समाजातले अनेक मान्यवर आज भाजपमध्ये आहेत. दुसरा एक आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहिली. त्यातले अनेक मान्यवर लोक आज केंद्रामध्ये मंत्री किंवा तिकडनं त्या भाजप बरोबर गेलेले आहेत, की जे पवार साहेबांच्या विचारधारेनं काम करणारे होते. त्यातले अनेक लोक आता भाजपच्या बरोबर सत्तेमध्ये गेलेले आहेत. तर आता त्या काळामध्ये जे विचार होते ते विचार आता बदलले गेलेले आहेत. कालानुरूप विचार बदलत जातात. मग एवढ्या सगळ्या मोठ्यांनी जर का अशा प्रकारे विचार त्यांचे बदलले असतील तर मग आपल्याला बदलणं काही जड नाही ना.